हाय फ्रेंड्स, नमस्कार. तर बघू शकताय हे गबाळ आमचं सगळं जेव्हा आम्ही आलो होतो ना, देहरादूनवरून आलो होतो आम्ही. पोस्टिंग घरी येत होतो तेव्हा आमचा गबाळ बघा पॅकिंग वगैरे करायची होती. तर मी काही व्हिडिओ तेव्हा एडिट वगैरे केली नव्हती. आता मला एडिट करायला टाईम भेटलेला आहे. तर पसारा बघा तुम्ही, पॅकिंग करायच्या टाईमाला एवढा पसारा पडला होता, एवढं सामान वगैरे पॅकिंग केलं. अजून ही राशनची पेटी भरलेली आहे, सगळं पॅकिंग करायचं होतं. 2-3 दिवस लागलं होतं नुसतं पॅकिंग वगैरे करायला. तर या रूमामध्ये पण पडलेलं होतं बघा, खेळणी वगैरे, अभ्यासाचं येते. अलमारीमध्ये होतं अजून भरपूर काय टाकून पण आली. जे लागत नाही ते सगळे टाकून आली, जे लागते तेवढं घेऊन आली. हे आहे फक्त कपडे. हे भांडी वगैरे आहे बॉक्समध्ये भरली होती. तर खेळणी भांडी वगैरे सगळं भरून ठेवली. मग आम्हाला यायचं होतं तेव्हा लग्न होतं रस्त्यावर. तर पोरींना असं मेहंदी वगैरे पण काढली रात्री, सामान वगैरे पॅकिंग करून मग मेहंदी वगैरे काढलं. कारण माझ्या नंदाच्या मुलगाचं लग्न होतं. आम्हाला तिकडंच येता रस्त्यावर लग्न पण होतं म्हणून आम्ही तिकडनं सगळं आवरून आलो होतो. तर दोघी पोरींना असं मेहंदी वगैरे काढली. तर मेहंदी कसं वाटले तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण मीच काढलेली आहे. थोडं येते मला काढायला, जास्त काही येत नाही. तरी पण कशी वाटली काय नाही थोडं सांगा. आणि पॅकिंग वगैरे करता तर लईच थकलेली होती 2 दिवस. कारण त्याच्या आधी 8-10 दिवसाआधी बाबूचं बड्डे पण होतं, सगळं केलं. रात्री मेहंदी वगैरे काढून सकाळी आम्हाला हे बनवायचं होतं. कारण आम्हाला चकली वगैरे बनवली होती, नमकीन चकली वगैरे खायला, शंकरपाळी वगैरे. कारण आम्हाला गाडीमध्ये यायच्या टाईमाला खायला काही नाही भेटणार म्हणून असं स्नॅक्स टाईप थोडं बनवलं होतं. हे फिकी नमकीन आहे, शंकरपाळी आहे, नमकीन शंकरपाळी पोरांसाठी बनवलं. आणि मग हे बालुशा बनवलं. असं रस्त्यात खायला माहीत नाही, हॉटेल वगैरे चालू असते काय नसते काही माहिती नव्हतं, कारण 2-3 दिवस लागत होते आम्हाला यायला. मग नंतर हे बेसनची तिखट शंकरपाळी बनवली, फिकी मैदाची बनवली, बालुशा बनवली. परत हे बेसनची तिखट पण शंकरपाळी बनवली. खूप छान, म्हणजे असं खायसाठी 2-3 दिवसासाठी बनवलं होतं. हे बालुशा बनवले. किती छान वाटलं बालुशा, कसं वाटलं सांगा. आणि हे गुलाबजामुन पण बनवले होते. तर गुलाबजामुन कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण ट्रॅव्हलमध्ये खायला बनवलं होतं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही हरिद्वारला गेलो, हरिद्वारचं दर्शन वगैरे केलं. तर हे आहे हरिद्वारचं. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ही माझी फ्रेंड आहे. तर आम्ही दोघी एकामेकाला गिफ्ट देऊन आलो होतो. असं सेम फोटो बनवलं होतं दोघीजण. तर माझी क्लोज फ्रेंड हीच होती, कारण तिथं मी दुसऱ्याला जास्त ओळखत नव्हती. माझी रूमची बाजूलाच होती. तर आम्ही दोघीलाही भारी एकदम बहिणीसारखं राहत होतो. आणि बघा आम्ही दोघं असं सेम फोटो फ्रेम बनवलं होतं दोघीचं बाबूला घेऊन. तर दोघी एकमेकांना देऊन घरातून टायर लावलं. आणि ही आमची गाडी पॅकिंग करत होतो, सीट वगैरे पॅकिंग. कारण ह्या सीटाखाली पण सामान भरून वर असं ब्लँकेट वगैरे टाकून बेडसारखं बनवलं होतं, कारण पोरं वगैरे नाही पडणार म्हणून. मग आम्हाला जायचं होतं त्याच वेळी. तर बघा आमची पॅकिंग वगैरे झाली आणि आम्ही निघालो आहे. कारण निघायच्या टायमाच्या आधीच आजारी पण पडली होती, थोडं उशीर झालं होतं. स्लाईन वगैरे लावून आली. मग 12-1 वाजलं. मग निघालो आम्ही, असं जसं होते तसंच निघाले. तर हे टाईम आमचं लास्ट देहरादूनचं. तर तुम्हाला कसं वाटलं, ही आमची लास्ट टाईम क्वार्टर सोडून चाललेली आहे. तर आमची क्वार्टर लास्ट टाईम बघून घ्या. मी पण लास्ट टाईम बघितली. आता झालं, याच्यानंतर कधी जाते कधी काय, आता काही शक्यच नाही की तिथं जायचं. तर आम्ही माझ्या मैत्रिणींना सोडून गेले, अख्खे दिवस गेले. मग रात्री आले. रात्री असं व्हिडिओ वगैरे बनवली हायवेवर थोडंसं, कारण रात्रभर पण आम्ही कुठं थांबलो नव्हतो. नॉनस्टॉप रात्रंदिवस चालूच होतो. थोडं असं कंटाळा वगैरे येत होते. तिथं साईडला गाडी थांबवून थोडा आराम करत होतो. एखादा तास असं अर्धा तास थांबत होतो. झोप वगैरे येत होती, किन्नरिंग करत होती ना मी, त्यामुळं थोडंसं झोप येत नव्हती. तरी पण व्यवस्थित गाडी वगैरे घेऊन आली.
आल्यानंतर बघा हे थोडं दिवस काय म्हणते त्याला पहाटे आम्हाला यायचं होतं. तर हे आहे अजून कुठंतरी आहे हे छान वाटलं गाव. मग गावात आलो हे 40 गाव शायद. तर हे आहे तिथं 40 गावाच्याकडं कन्नड घाट म्हणून. तर ह्या कन्नड घाटेत आम्ही आलेलो होतो 12:30-1च्या आसपास होतो. 1:30 वाजता आम्ही कन्नड घाटच्या बाहेर पडलो होतो. तर कन्नड घाट खूप मोठी आहे. मी थोडंसंच व्हिडिओ बनवले. खूप छान पण आहे, भीती पण वाटत होती. तरी पण हळूहळू गाडी घेतलो. 1:30 वाजत होती, रात्रीचा पण टाईम होता आणि बेकार वाटत होता. मग पुढं आलो तर दिवस निघाला. असं 2 दिवस गेलं आमचं. हे 3रा दिवस चालू होतं. तर हे इथं आलं आम्ही केडगाव चौफुलावर. केडगाव चौफुल्यावर येऊन हॉटेल बघितलं, आंघोळ वगैरे केली. दर्शनाला जायचं होतं, लग्न होतं नंदेच्या पोराचं. तर इथं येऊन आंघोळ वगैरे करून येऊन वडापाव खाल्लं, फेमस वडापाव चौफुल्यावरचं. मग खाऊन वडापाव वगैरे खाऊन लग्न वगैरे झालं केलं. मग संध्याकाळी आम्ही निघालो सोलापूरला. तर ही आहे हे हायवे हैदराबाद सोलापूर. काय ते पुणा हैदराबाद हे हायवे. आणि आम्ही आलो रात्र 10:30 वाजली सोलापूरमध्ये आलो. तर हे आहे चौक शिवाजी महाराजाचं सोलापूरमध्ये. मला एवढं काही माहिती नाही बरं का की कुठलं चौक आहे काय आहे. एवढं काही मला नॉलेज नाही आहे सोलापूरमधलं. मी कधी जात नाही, कधी गेली पण नाही जास्त करून. तर आम्हाला सोलापूरमध्ये यायला 10:30-11 वाजले होते. मग याच्यानंतर आलोच असं पुढं मस्त छान हळूहळू. भावाला वगैरे घ्यायचं होतं सोलापूरवरून घरी. मग तिथं जाऊन त्याच्याकडे जाऊन 2-5 मिनटं थांबलो, पाणी वगैरे पिलो आणि भावाला वहिनीला घेऊन गाडीमध्ये निघालो आम्ही सोलापूर ते अक्कलकोटपर्यंत. तर याच्या पुढचं मी व्हिडिओ शायद बनवले नाही वाटते, कारण लक्षात नव्हतं. तर एवढंच व्हिडिओ बनवली मी. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मी पूर्ण देहरादूनवरून आली आणि सोलापूरमध्ये पोहोचली तोपर्यंत व्हिडिओ बनवलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये कळवा. कोणाकोणाला कसं वाटलं व्हिडिओ.